नमस्कार. आज आपण या ठिकाणी हनुमान विद्यालय निढळ या शाळेमध्ये आलेला आहोत आणि या ठिकाणी शाळेतील विविध उपक्रम यांची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. या शाळेमध्ये व्यावसायिक शिक्षण दिलं जातं की जेणेकरून भविष्यातील तरुण हा बेकार राहणार नाही, बेरोजगार राहणार नाही, तर त्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. त्याचप्रमाणे शाळेतील विद्यार्थ्यांशी आपण गप्पा मारणार आहोत आणि चला आपण पाहूया ही शाळा. चला. सुरू. सूर्य. बोलायचं नाही. आकाश. मोठे बोल. पप्पू जोड ना. लवकर जोड. बघा चला, शेवटचे 10 सेकंद बाकी. 10 सेकंड रिमेनिंग. हे उघडायचं नाही. नमस्कार. कितवीला आहे तुम्ही दादा? 10वीला आहे. बरं. कशी शाळा वाटते तुम्हाला? तुझं नाव काय? काय? अरमान. शाळा कशी आहे? काय बदल आहे पूर्वी शाळेत ना आता शाळेत? बदल आहे. स्मार्ट पॅनल बसवला आणि दोन. पूर्वीच्या फळ्यात आणि आताच्या फळ्यात काय फरक आहे? काय फरक जाणवत आहे? पूर्वी कसला फळा होता? अगोदर ब्लॅक बोर्ड होता, आता डिजिटल पॅनल बसवला आहे. त्याच्यावरती अतिशय सुंदरपणे आपल्याला शिकता येतं. गणितही अतिशय छान आपल्याला समजून घेता येतात व सायन्स हे सगळं पण शिकता येतं. 10वीची परीक्षा बोर्डाची परीक्षा आहे, अवघड परीक्षा असते 10वीची, आहे का नाही? तुझी काय तयारी आहे 10वीच्या परीक्षेला जाण्यासाठी? तुझी काय तयारी आहे? माझी म्हणजे आम्हाला त्याची सुविधा झालेली आहे, त्यामुळे मला अभ्यास करण्यासाठी कोणती अडचण येणार नाहीये. आणि महत्वाचे म्हणजे माझी मेहनत आहे. तुझी मेहनत आहे. बरं. आणि हे कुठले रंग आहेत ह्याच्या वर्गामध्ये? आता एक बेंचला कुठले रंग आहेत दादा? जांभळा, हिरवा. तू बॅक बेंचर आहेस का? नाही ना. तो बरं, कसं काय पाठीमागं बसलं तर काय अडचण आहे का? दिसतं का सगळं पाठीमागं बसलं तर? दिसतंय ना. नाव सांग तुझं. रोमन का? आणि बाकी तुम्हाला काय अडचणी काय या शाळेमध्ये? 10वीत किती मार्क पाडणार? कोण पहिला नंबर काढणार? वा, छान. आणि डॉक्टर कोण होणार? डॉक्टर होणार तुम्ही हात वर करा. डॉक्टर, इंजिनियर, वकील, फौजी, गृहिणी. वा, छान. काय होणार? आर्टिस्ट. आणखीन कोण मिलिटरीमध्ये कोण जाणार आहे? मिलिटरीमध्ये, पोलीस मध्ये. वा, छान. आणि बघा, हे कुठला रंग आहे दादा? हा कुठला रंग आहे दादा? पिवळा रंग आहे. हा कुठला रंग आहे तिथे? हा जांभळा. हा रंग कुठला आहे? हा कुठली कलर आहे? चार रंग कोण सांगू शकेल मला आता न बघता?
चारी रंग सांग. रेड येलो जांभळा आणि ग्रीन. रेड येलो काळ्या वाजा सगळ्या. धन्यवाद. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं नाव सांगा की. माझं नाव हनुमंत बोंडवे. बरं, हा कुठला भाग आहे? हा विभाग आहे कौशल्य शिक्षण. त्याला नवीन नाव आहे MSCT X1. MSCT X1. हा. सगळ्या शाळा नाही का? सगळ्या ठराविक शाळा निवडलेत. आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये 12 शाळा आहेत. बर. 12 शाळेमध्ये हा उपक्रम चालू आहे. बरं, मग इथं हे काय दिसतंय, काय आहे? हे ड्रिल मशीन आहे आणि हे या ड्रिल मशीनद्वारे आपल्याला जर जॉब वरती होल पाडायचं असेल तर आपण ह्या मशीनद्वारे होल पाडू शकतो. म्हणजे विद्यार्थ्याकडून होल पाडून घ्यायचा आहे, त्यांना शिकवायचं आहे. हे व्यवसाय शिक्षण आहे. हा. आणि हे काय पाणी आहेत का? हा, अभियांत्रिकी आहे. हा, हे अभियांत्रिकी विभाग आहे. बर. एकूण 4 विभाग आहेत. बर. 4 विभागामध्ये हा अभियांत्रिकी आहे. याचं नाव थोडक्यात सांगायचं म्हणलं तर WET, बर. वर्कशॉप इंजिनिअरिंग टेक्निक्स. बर, हा म्हणजे कार्यशाळा अभियांत्रिकी तंत्रज्ञान. इलेक्ट्रिकचा आहे का? हा, ही विभाग म्हणजे एनर्जी अँड एन्व्हायरमेंट. वाढती बेरोजगारी आपण बघतोय, तर बेरोजगारीसाठी आतापासूनच या कुणीही बेरोजगार राहणार नाही अशी हे शिक्षण आहे. म्हणजे आपण जर बघतो की ग्रॅज्युएट झालं तरी नोकऱ्या नाहीत आणि बेरोजगाराची फौज आहे. व्यावसायिक शिक्षण इथून निघालेला बेरोजगार राहणार नाही. बरोबर आहे, बरोबर. इथून पुढे जाणारा विद्यार्थी 10वी नंतर तो स्वतःचा व्यवसाय पण करू शकतो. जर एखादं दुकान टाकलं, काय टाकलं, तर ह्या एवढ्या टेक्निकल विभागानुसार तो थोडस काम करू शकतो आणि स्वतःची रोजीरोटी मिळवू शकतो. म्हणजे हे आपण बघतोय की व्यावसायिक शिक्षण काळजी घेता. आणि तुम्ही स्वतःच तुमचं दुकान आहे ना? हा, माझं पण दुकान आहे. तुमचं स्वतःचं दुकान असून ते सांभाळून तुम्ही हे करतो. प्रॅक्टिकल संध्याकाळी मी दुकान चालवतो आणि दुपारी शाळेमध्ये येतो. आणि हे 11 ते 5 वाजेपर्यंत शाळेत असतो. हे विद्यार्थी आहेत, ही कुठल्या कसं वाटतंय मुलांना तुम्हाला? एकाने बोला. कसं वाटतंय? एकाने सांगा कोणतरी. सांग, कसं वाटतंय? छान वाटतंय ना? ही नवीन शाळा तुम्हाला कशी वाटते आता? व्यावसायिक शिक्षण विभाग हा कसा आहे? कसा आहे दादा व्यावसायिक शिक्षण विभाग? 1 नंबर आहे. 1 नंबर आहे ना? आणि तुम्हाला प्रॅक्टिकल दिलं जातं का? दिलं जातं का प्रॅक्टिकल? हा, शाळेसाठी उपयोग, आपल्यासाठी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. शाळेसाठी तुम्ही जर मोठं झालं तर शाळा मोठी होणारच आहे. हा, आम्हीच मोठी शाळा करणार. आणि कोण कोण इंजिनियर होणार यातले? इंजिनियर कोण होणार? गवंडी कोण होणार? इंजिनियर कॉन्ट्रॅक्टर कोण होणार? बांधकाम कोण करणार? इलेक्ट्रिशियन. याचा व्यवसायाचा काय फायदा आहे? तुम्ही काहीतरी व्यवसाय कराल किंवा इंजिनियर आज कुठल्याही क्षेत्रात तुम्ही करू शकता. ओके, धन्यवाद. नमस्कार. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव समृद्धी विलास कुलकर्णी. आज आपण MSCIT X1 ह्या विषयातील आपला इन्व्हर्टरची माहिती मी सांगणार आहे. तर आम्हाला ह्या विषयात इन्व्हर्टर बद्दल थोडीफार जी प्रथम आणि जी आपल्याला उपयुक्त अशी माहिती सांगितलेली आहे. इन्व्हर्टर म्हणजे असा एक बॉक्स असतो. जेव्हा आपण त्यामध्ये विद्युत गटामध्ये विद्युत रोध साठवून ठेवलं जातो. आणि म्हणजे जेव्हा विद्युत घटाकडून येणारी ऊर्जा बंद होली, विद्युत घटाकडून विद्युत ऊर्जा इन्व्हर्टर कळते आणि इन्व्हर्टर ती साठवून ठेवते आणि ती बॅटरीत साठवून ठेवते. आणि जी ह्याच्याकडून येणारी विद्युत घटाकडून येणारी विद्युत ऊर्जा असते तो इन्व्हर्टर ती AC ची डीसीत करून बॅटरीत सेव्ह करतो. परत विद्युत घटातून येणारा जेव्हा वीज पुरवठा बंद होतो तेव्हा ती इन्व्हर्टरची बॅटरीत सेव्ह केलेली डीसी मधली जे करंट असतो तो परत AC मध्ये कन्वर्ट करून विद्युत घटाकडे पाठवून पूर्ण विद्युत घटापर्यंत चालू होतं.